श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. पहिले आपण प्रार्थना घेऊ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊलीं की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय. श्री दिंडोरी प्रणित मार्ग सत्र दुसरे. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. कुरोपूरची अंबिका ब्राह्मण स्त्री मागील प्रकरण 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान शंकराचे प्रदोष व्रत करीत असतानाच मृत्यू पावली व विदर्भात कारंजा नगरात वाजसनीय शाखेत ब्राह्मण कुळात अंबा भवानी या नावाने जन्माला आली. योग्य वय झाल्यावर तिचे त्याच गावातील शिवव्रती माधव नावाच्या ब्राह्मणाशी विवाह झाला. या जन्मीही उभयतांची ईश्वरपूजा चालूच होती. वयाच्या 17व्या वर्षी ती प्रसूत होऊन मुलगा झाला. जन्मताच ते बालक ओंकार उच्चारू लागले. ज्योतिषांनी त्याचे भविष्य विश्ववंद्य दीक्षाकरता गुरु होईल म्हणून सांगितले. जन्मताच ओंकार जपणाऱ्या बालकास पाहण्यास गावातील लोक येऊ लागले, पण माता पिता त्याला दृष्ट लागेल म्हणून कुणास दाखवित नसत. माता पिता नित्य त्या बालकास दृष्ट लागू नये म्हणून उतारे करीत असत. 10 दिवसानंतर त्याचे नाव नरहरी असे ठेवले. एकदा त्याच्या मातेने पतीस स्तनास दूध कमी येते म्हणून सांगितले. तेवढ्यात त्या बालकाने आपला उजवा हात मातेच्या स्तनास लावताच आपोआप दुधाच्या धारा स्तनातून वाहू लागल्या. तेव्हा मात्या पित्यांनी त्यास अवतारी पुरुष म्हणून नमस्कार केला. पण बालक 7 वर्षांचा झाला तरी ओंकाराशिवाय काही बोलत नव्हता. त्यामुळे माता पिता चिंताक्रांत होते. बालकाने लोखंडी वस्तू हातात घेताच त्याचे सोने होत असे व ती वस्तू आईजवळ आणून देत असे. त्या बालकाच्या कृपादृष्टीने घरात समृद्धी आली. तेव्हा ते बालक अवतारी पुरुष आहे असे समजून त्यांनी त्या बालकास विनंती केली की आम्हाला तुझे बोल ऐकायचे आहेत, ती इच्छा पूर्ण कर. तेव्हा त्याने गळ्यातील यज्ञोपवीत म्हणजे ब्राह्मण लोक जानवे घालतात, त्याला यज्ञोपवीत म्हणतात. तेव्हा त्याने गळ्यातील यज्ञोपवीत कमरेस मौंजीस्थळ याच्या खुणा दर्शविल्या. तेव्हा मात्यापित्यांनी आनंदाने भव्य व्रतबंध सोहळा केला. व्रतबंध सोहळा म्हणजे ब्राह्मणांमध्ये मुंज करतात, त्याला व्रतबंध म्हणतात. तेव्हा मात्यापित्यांनी आनंदाने भव्य व्रतबंध सोहळा केला. जेव्हा मातेने पहिली भिक्षा देऊन आशीर्वाद दिला तेव्हा ते बालक ऋग्वेदाचा उच्चार, दुसऱ्या भिक्षेस यजुर्वेदाचा उच्चार व तिसऱ्या भिक्षेस सामदेवाचा उच्चार करू लागले. सर्व लोक आश्चर्य करू लागले व त्यास अवतारी पुरुष म्हणून नमस्कार करू लागले. नंतर ते बालक म्हणाले, माते, मला आता तीर्थाटनास जाण्याच्या परवानगीची भिक्षा घाल. माता खूप दुःखी झाली. हे ऐकून तेव्हा पुत्राने सांगितले, तू पूर्वजन्मी शंकराची खूप सेवा केली आहेस. तुला आणखी 4 पुत्र होतील व ते तुझी सेवा करतील. असे म्हणून तिच्या मस्तकावर हात ठेवताच तिला पूर्वजन्म आठवला व त्याला नमस्कार केला. तरी माता त्या पुत्रास परोपरी संसारी होण्याबद्दल उपदेश करू लागली. पण पुत्राने आईच्या विचारांचे शास्त्रशुद्ध खंडन केले. तेव्हा मातेने विनंती केली की 4 पुत्र होतील असे आपले वचन असले तरी मी विश्वास ठेवू शकत नाही. तेव्हा निदान 1 पुत्र होईपर्यंत घरी राहावे. माझे न ऐकता तू घर सोडून गेल्यास मी प्राणत्याग करीन. म्हणजे आईने सांगितले नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना की तुम्ही जर घर सोडून गेलात तर मी प्राणत्याग करील. मला 1 तरी पुत्र होईपर्यंत तुम्ही इथेच राहा, घरी राहा. तर पुत्र म्हणाला, माझे वचन सत्य आहे, पण तुझ्या अग्रास्तव तोपर्यंत राहतो. तेव्हा ते बालक घरी लोकांना वेदशास्त्र शिकवू लागले. 9 महिन्यानंतर मातेस 2 सुंदर जुळी मुले झाली. ती दोन्ही बालके 3 महिन्याची झाल्यावर श्री स्वामी मातेस बोलले. श्री स्वामी म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. माते, आता तुझ्या मनाप्रमाणे झाले. आणखी 2 दीर्घायुषी पुत्र व 5वी कन्या होईल व तुम्ही सर्व प्रकारे सुखी व्हाल.
तरी आता तीर्थाटनास जाण्याची परवानगी द्यावी. तेव्हा मातापित्यांनी त्याच्या चरणी वंदन करून सांगितले की आता आम्ही तुला अडवू शकत नाही. श्री स्वामी म्हणाले, इथे पण श्री स्वामी म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, जेव्हा जेव्हा माझी आठवण काढाल त्या त्यावेळी मी तुम्हांचं दर्शन देईन. तुम्हाला आता पुनर्जन्म नाही. मी तुम्हाला 20व्या वर्षी येथे येऊन निश्चित भेटेन. तेव्हा माता पिता व नगरातील सर्व त्या 8 वर्षाच्या बालकास निरोप देण्यासाठी नगराबाहेर आले. निरोप घेताना बालकाने आपले श्री दत्तस्वरूप दर्शन मातेस दिले. मातेनी चरणी माथा ठेवून नमस्कार करून प्रेमाने आलिंगन दिले. त्यानंतर ते बालक स्वामी नृसिंह सरस्वती काशीस येऊन तप करू लागले. वृद्ध कृष्ण सरस्वतींकडून संन्यास आश्रम स्वीकारला. त्यानंतर 100 वर्षे वयापर्यंत भारतभर तीर्थयात्रा करीत व सज्जनांना अनुग्रह देत कालक्रमण केले व अंती 50 वर्षे गाणगापुरास मठ स्थापून वास करून राहिले. बहुधान्य संवत्सर माघ महिना शरीर ऋतू कृष्ण प्रतिपदा या शुभ दिवशी सिंह राशी स्थित गुरु कुंभ संक्रांत उत्तरायण गंगेतच इसवी सन 1528 सर्व शिष्यांच्या उपस्थितीत श्रीशैल्य पर्वतावर जातो म्हणून पुष्पांच्या आसनावर आरोहण करून अदृश्य झाले. जाताना त्यांनी आपल्या निर्गुण पादुका गाणगापूर मठात भक्तजनांना पूजेसाठी व त्यांच्या कल्याणासाठी मागे ठेवल्या. श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. शके 1071 चैत्र शुद्ध द्वितीया अश्विन नक्षत्र आद्यनाडी देवगण मेघराशी सूर्योदयापूर्वी 48 मिनिटे इसवी सन 1149 पंजाब प्रांतातील छेलीखेडे गावात 8 वर्षांची बालमूर्ती भूमी दुभंगून वरती आली. तेच श्री दत्तप्रभूंचे अवतार स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज भारतीय सनातन संस्कृती व धर्मश्रद्धा टिकवण्यासाठी अखंड भारत भ्रमण करू लागले. अशी 229 वर्षे भ्रमंती केल्यानंतर इसवी सन 1378 साली प्रकरण 2 मध्ये कथन केलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ हा आविष्कार धारण केला. 150 वर्षानंतर 1678 साली पुन्हा अवतार संपवून मूळ श्री स्वामी समर्थ आविष्कारातून पूर्ण भारतभर भ्रमण करू लागले. 178 वर्षे याच आविष्कारात भारत भ्रमंती चालू होती. कलकत्ता बांगलादेश, हरिद्वार, केदारेश्वर, पुन्हा दक्षिणेस रामेश्वर, हैदराबाद, मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर इत्यादी अनेक शहरे तीर्थस्थाने फिरत अक्कलकोटला इसवी सन 1856 साली स्वामी समर्थ महाराज आले. तिथे अक्कलकोटला ते 22 वर्षे निवास करून होते. 1878 साली त्यांनी निमित्तमात्र समाधीचे नाटक करून ते देहातीत झाले. पण त्यांनी आपले धर्मकार्य प्रचंड वेगाने अजूनही चालूच ठेवले आहे. बघा, स्वामी समर्थ महाराज अजूनही आपल्यासोबत आहेत आणि अजूनही त्यांचं कार्य चालू आहे. दत्त महाराजांचंही अजूनही कार्य चालू आहे. भगवान श्री स्वामी समर्थांनी आपल्या 900 वर्षांच्या अवतार कार्यात अनेक ब्रह्मज्ञानी शिष्य घडवून त्यांचेकडून धर्मकार्य व दुःखी पीडितांचे दुःखहरण करून जनता जनार्दनास सन्मार्गास लावले. धर्मश्रद्धा टिकवून ठेवली. त्यापैकी काही महान शिष्यांची नावे खाली दिली आहेत. श्री साईबाबा शिर्डी, श्री गजानन महाराज शेगाव, श्री शंकर महाराज पुणे, श्री स्वामीसुत मुंबई कांदेवाडी, श्री नृसिंह सरस्वती आळंदी, श्री दादाबुवा मुंबई कांदेवाडी, श्री बाळप्पा महाराज अक्कलकोट, श्री तात महाराज मुंबई दादर, श्री रामानंद बेडकर पुणे, श्री अळवळणीबुवा बडोदा, श्री सीतारामबुवा मंगळवेढा, श्री मौनी महाराज सोलापूर, श्री देव मामलेदार सटाणा, श्री कुंभार स्वामी कोल्हापूर, श्री आनंदनाथ वेंगुर्ले, श्री आनंद भारती ठाणे, श्री वामनबुवा बांभोरीकर ठाणे, श्री रांगोळी महाराज कोल्हापूर, श्री केतकर स्वामी केज, श्री केळकर महाराज चिपळूण, श्री धोंडीबा महाराज पलूस, श्री दत्तभट भोर, श्री मैदर्गी अवलिया मैदर्गी, श्री काळबुवा पंढरपूर, श्री काळारामबुवा ठाकूरद्वार मुंबई, श्री नाना रेरवी नगर, श्री कैवल्याश्रम बोटेस्वामी इत्यादी ब्रह्मज्ञानी संत घडविले. याशिवाय अज्ञात थोर संत भारतभर अगणित होऊन गेले असतील. कारण भगवान श्री स्वामी समर्थांचे जीवनचरित्र अत्यंत अल्पांशानेच उपलब्ध आहे. तेही त्यांच्या अंतिम अल्पकालाचे. श्री गुरुचैत्र, श्री गुरुलीलामृत प्रसंगही अल्पांशच आहेत. अक्कलकोटला 22 वर्षे
कार्य केले तेही पूर्णाशाने ज्ञात नाही. शिवाय त्या त्या काळातील समकालीन संत महात्मे योगी त्यांचे सहवासात भेटीगाठी होऊन कृपापात्र झाले असतील तेही अगणितच असावे. अक्कलकोटला तर ते रोज हजार बाराशे आर्त दुःखी पीडित जनांना मार्गदर्शन करीत असत. विस्तार भयास्तव येथे ते निवेदन करणे योग्य नाही. हे जिज्ञासूंनी मूळ श्री स्वामी समर्थ चरित्र ग्रंथ वाचावा. 1875 साली भगवान श्री स्वामी समर्थांना ब्रह्मविद्येचा अभ्यास करणाऱ्या संस्थेमार्फत अमेरिकेतून आलेले कर्नल अल्कॉट भेटले. त्यांना महाराजांनी संपूर्ण मार्गदर्शन त्यांचेच भाषेत केले व मी विश्वात्मक आहे हे दाखवून दिले व त्यांनी सुद्धा प्रांजलपणे मी अक्कलकोटला साक्षात परमात्मा पाहिला असे कबूल केले व याचा लिखाणाद्वारा अमेरिकेत प्रचार व प्रसारही केला. या कलियुगात गुरुपरिणित मार्गच अत्यंत सोपा, सुलभ, शीघ्र फलदायी व खात्रीचा अनुभव असून जीवनातील मृत्यूसम संकट समस्या यावर मात करणारा व उच्च मानसिक शांती स्वास्थ्य प्रदान करणारा व अंती परलोकी ही शुभदायक असा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. प्रार्थना घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमावलिंग की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.